आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जावळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ढवळ फुलांचा सडा पसरला, श्वेतवर्ण बहरला। शाहूनगरात दरोड्याच्या प्रयत्नामुळे खळबळ। लोंढ्याजवळ अपघातात एक ठार। गदग येथे बस टाटा सुमोची धडक, 5 जणांचा मृत्यू। दुसऱ्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीला उदंड प्रतिसाद। बसवंतपूरचे दुर्गामाता दौडीला प्रतिसाद। बेळगाम मीडिया असोसिएशनच्या कार्याचा शुभारंभ। महादई अभयारण्याला व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करण्याची सूचना। मनपा सत्ताधारी गट बेंगळूरला रवाना। बिसगर्णी ते श्री कलमेश्वर मंदिराच्या चौकटीची मिरवणूक। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूया सविस्तर बातम्या। स्मार्ट न्यूज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार नवरात्री क्वीन सोहळा सुरू झाला आहे। दुसऱ्या दिवशी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या शुभ्रतेमध्ये अवेग महिला विश्व देखील दंगले होते। पांढरा रंग हा शांततेचा आणि संयमाचा तसेच शुभदायक म्हणून ओळखला जातो, त्यामुळे अगाध असा महिमा या रंगाला लाभलेला आहे। त्यामुळेच अशा रंगांमध्ये रंगलेला नवरात्री क्वीनचा सोहळा लक्षवेधी ठरला। अनेक महिला मंडळांनी आपल्या कलाविष्काराचे दर्शन यामधून घडवले। पांढऱ्या शुभ्र पोशाखांमध्ये विविध छटकांचे दर्शन यामधून घडले। अनेक प्रयोगात्मक संकल्पाने देखील महिलांनी राबवला, त्यामुळे महिला वर्गाचे त्रिवार अभिनंदन करण्यात येत आहे। स्मार्ट न्यूज परिवारातर्फे या सर्व महिला मंडळांना पुढील चांगल्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। शाहूनगरात दरोड्याच्या प्रयत्नामुळे खळबळ। पिस्तूलचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आज सोमवारी सकाळी शाहूनगर इथे घडला। या घटनेची परिसरात एकाच चर्चा सुरू आहे। याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शाहूनगर येथील प्रशांत होनराव यांच्या मालकीच्या संतोषी ज्वेलर्स या दुकानात शिरून 2 अज्ञाती त्यांना पिस्तूलचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांना अडवण्याच्या प्रयत्नात दुकान मालक आणि त्या अज्ञातांमध्ये झटापट झाली। यावेळी यानंतर प्रशांत यांच्या डोक्यावर वार करून त्या दोघा अज्ञातांनी तिथून पळ काढला। या घटनेनंतर शहर पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनी APMC पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। लोंढ्याजवळ अपघातात एक ठार। धारवाड पणजी रोडवरील नागरगाडीजवळ वन विभागाच्या विश्रामगृहाजवळ 460 टेम्पो झाडाला आदळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला, तर टेम्पोत बसलेले 2 युवक गंभीर जखमी झाले। चालक सय्यद निजाम वय 19 राहणार बेंगळूर हा जागीच ठार झाला। टेम्पो चालक निजाम सय्यद याचा मृतदेह वाहनात अडकला होता। घटनास्थळी क्रेन मागून तो बाहेर काढण्यात आला। ही दुर्घटना लोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। गदग येथे बस टाटा सुमोची धडक, 5 जणांचा मृत्यू। गदग जिल्ह्यातील नेरगळ शहराच्या गद्दीहळजवळ KSRTC बस आणि टाटा सुमोची समोरासमोर धडक झाली। गजेंद्रगडहून शेरहट्टी फेकिरेश्वर मठाकडे निघालेल्या टाटा सुमोची गदगनगरहून गजेंद्रगडकडे जाणाऱ्या बसाला धडक बसली। या घटनेत टाटा सुमोमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। उत्तर पश्चिम परिवहन बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। दुसऱ्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीला उदंड प्रतिसाद। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उदंड प्रतिसाद मिळत आहे। सोमवारच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल इथून सुरुवात झाली। प्रेरणा मंत्र म्हणून गणपतीची आरती करण्यात आली।
त्यानंतर डीसीपी अरुण कुमार कल्लूर तसेच नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला। खडक गल्ली चव्हाड गल्ली संपूर्ण शिवाजीनगर भाग गांधीनगर भागातून काढण्यात आली। गांधीनगर इथे शिवराज्य अभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला होता। बसवानकुर्ची दुर्गामाता दौडीला प्रतिसाद। बसवानकुर्ची दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व सुरुवात झाली। सकाळी 5:45 गावातील कलमेश्वर बसवांना मंदिरापासून दौडीला सुरुवात झाली। गावातून दौड निलजी गावातील लक्ष्मी मंदिर ब्राह्मलिंग मंदिरकडे जाऊन ध्येयमंत्र म्हणून परत कुर्ची गावात आली। बसवानकुर्ची दुर्गामाता दौडीचे हे 19वे वर्ष आहे। हिंदू धर्माच्या जयजयकारात नागरिकांकडून होत असलेल्या फुलांच्या वारशात न दमता न थकता हसत खेळत उत्साहात धावत दौड होत आहे। या दौडीला चांगला प्रतिसाद मिळाला। बेळगाव मीडिया असोसिएशनच्या कार्याचा शुभारंभ। बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या दूर करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देणे, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे यासाठी संघटित झालेल्या बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पत्रकारांनी बेळगाव मीडिया असोसिएशन संघटनेची स्थापना केली आहे। या संघटनेच्या कामाचा शुभारंभ नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनाच्या दिवशी करण्यात आला। बेळगावचे शक्तीपीठ गणल्या गेलेल्या श्री जत्तीमठ दुर्गामाता मंदिरात उपस्थित पत्रकारांनी देवीची पूजा आरती केली। श्रीकांत काकतीकर यांच्यासह उपेंद्र बाजीकर, श्याम मालननवर, अमृत बिरजे, मिलिंद देसाई व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते। महादई अभयारण्याला व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करण्याची सूचना। महादई अभयारण्याला येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याविषयी सरकारला पर्याय नाही असे म्हणत 28 जून 2011 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारला आपण यासाठी परवानगी दिली होती अशी आठवण माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी सोशल मीडियाद्वारे करून दिली आहे। महादई अभयारण्याला व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने गोवा सरकारला दिलेली 3 महिन्यांची मुदत संपण्यास केवळ 9 दिवस शिल्लक आहेत। राज्य सरकारने आधीच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी हा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे। मनपा सत्ताधारी गट बेंगळूरला रवाना। महापालिका बरखास्तीचा इशारा देणाऱ्या राज्य सरकारच्या नोटिसाला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी गटाचे मोजकेच नगरसेवक आज बेंगळूरला रवाना झाले। हे शिष्टमंडळ सोमवारी नगर प्रशासन खात्याच्या संचालिका भेट घेऊन नोटिसेला लेखी उत्तर सादर करणार आहे। बेळगावातील कायदे तज्ज्ञांची मदत घेऊन महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उत्तर तयार केले आहे। घरपट्टी न वाढवल्याचे कारण देत 21 सप्टेंबर रोजी नगर प्रशासन खात्याने महापालिकेला नोटीस बजावली आहे। 2021-22 या आर्थिक वर्षापासून घरपट्टी न वाढवल्यास महापालिका बरखास्त करण्याची शिफारस शासनाकडे केली जाईल असा इशारा त्या नोटिसीत आहे। बिजगर्णी येथे श्री कलमेश्वर मंदिराच्या चौकटीची मिरवणूक। बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील श्री कलमेश्वर मंदिर येथे चौकट पूजन कार्यक्रम होणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातील गल्लीतून सोमवारी सकाळी लाकडी चौकटीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सदर मिरवणूक कलमेश्वर गल्ली येथून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ झाला। यावेळी सुशोभित वाहनातून श्री कलमेश्वर मंदिराची लाकडी सागवानी चौकट विराजमान करण्यात आली होती। श्री कलमेश्वर मंदिर मिरवणुकीचे आगमन झाल्यानंतर चौकटीचे पूजन करून जलाभिषेक घातला गेला। दरम्यान गावातील हे एक 400 वर्षापूर्वी प्राचीन जुने जागरूक देवस्थान आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य संदीप आष्टेकर यांनी दिले। यावेळी वसंत आष्टेकर, विष्णू मोरे, कल्लप्पा आष्टेकर, श्रीरंग भास्कर, दामू मोरे, भाऊ बेर्डे, ज्योतिबा मोरे आदी उपस्थित होते। आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवरात्र उत्सव निमित्त शहापूर पोलिसांनी शनिवारी दिनांक 14 रोजी शांतता समितीची बैठक घेतली. गणेशोत्सव सोहळा आणि विसर्जन मिरवणूक सुरळीत झाल्यानंतर दसरा उत्सवाची तयारी पोलिसांच्या पाठलीवर सुरू झाली आहे. त्यामुळे जनतेला उत्सव शांततेत होण्यासाठी सहकार्य देण्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली. हा उत्सव सुरळीत व शांततेमध्ये होण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ, संघ, संस्था व अन्य वर्गाची बैठक घेतली. यावेळी शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दसरा उत्सवासाठी परिवहनाकडून जादा बस. दसरा उत्सवासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वायव्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. बेंगळूर, मंगळूर, पुणे, गोवा, हुबळी, धारवाड, गदग, चिक्कोडी, कारवार, हावेरी, बागलकोट या मार्गावर ही सेवा उपलब्ध असेल. महामंडळाने दसरा सणासाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध ठिकाणाहून येणाऱ्या आणि उत्सवानंतर परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 500हून अधिक विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. गोसगा खून प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल. लग्नासाठी मागणी घातलेली मुलगी आपल्या भावाला निश्चित केल्याच्या रागातून गोसगा येथील मारुती गुंडू नाईक वय 34 या तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मैत्याची पत्नी सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी काकटी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी शनिवारीच मुख्य संशयित राजू बंडू नाईक वय 30 राहणार गोसगा याला अटक केली आहे. शिवक्का बंडू नाईक, बसव्वा राजू नाईक आणि बाळव्वा उर्फ लक्ष्मी बसप्पा नाईक, दंदनवर राहणार पनगुट्टी अशी अन्य संशयितांची नावे असून त्यांचा शोध सुरू आहे. काळा दिन पाळण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. बेळगावात 1 ऑक्टोबर रोजी काळा दिन पाळण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटांच्या वतीने करण्यात आली. जिल्हा प्रमुख संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी त्या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. परवानगी न दिल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निदर्शने करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी काळा दिवस पाळू देणार नसल्याचे सांगितले आहे, परंतु हा मराठी भाषिकांवर अन्याय आहे असेही पत्रकात म्हटले आहे. महिलेची दिंड काढल्याप्रकरणी एकाला अटक. हॅनी ट्रॅपच्या संशयावरून मल्लापूरमध्ये महिलेची दिंड काढल्याप्रकरणी रविवारी 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एकाला अटक केली असून उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर कुलेद यांनी दिली. सदर महिला काहींना हॅनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची चर्चा गावात सुरू होती. यामुळे जमाव तिच्या घरासमोर जमला. काही महिलांनी तिला घरातून ओढत बाहेर आणले. चपलांचा हार घालून तिची गावातून दिंड काढली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार एकाला अटक करण्यात आली आहे. बोर्ड परीक्षेला खासगी संस्थांचा विरोध. शिक्षण खात्याने 8वी, 9वी व 11वीसाठी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खासगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाने बोर्डची परीक्षा घेण्यास तीव्र विरोध केला आहे. आवश्यकता भासल्यास याबाबत न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे. शिक्षण खात्याने गेल्या वर्षी 5वी, 8वी, 9वी व 11वीसाठी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावर्षी शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेलाही खासगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाच्या संघटनेने विरोध केला आहे. श्रृंगारी कॉलनी नवरात्री उत्सवाला प्रारंभ. श्रृंगारी कॉलनी संघ यांच्या वतीने दिनांक 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन केले आहे. या दरम्यान मुली व महिलांसाठी लिंबू चमचा, सुई दोरा, दांडिया आणि गरबा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, पाककला इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 15 रोजी दुर्गामाता फोटो पूजा करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कोमल मिराशी, सुनंदा शहापूरकर, संतोष शिरंगारी, विश्वनाथ येळ्ळूरकर, सोहम हिंडलगेकर, विनायक काकटीकर, सूर्यकांत हिंडलगेकर, सुरेश उदनूर यांच्यासह शिरंगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते. बाबळेगल्ली अनगोळ येथील मूर्तीची भव्य मिरवणूक. बाबळेगल्ली अनगोळ येथील मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्व भक्त मंडळांनी मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली. श्री धर्मवीर संभाजी चौक अनगोळ इथून सुरुवात करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या ढोल ताशाच्या गजरात विविध पौराणिक लेझिम, टाळ, झांज, पथक यांच्या विविध पारंपरिक कौशल्याने झेंडे उंचावर दुर्गा माता की जय अशा घोषणा देत जय जयकार करत मूर्ती आणण्यात आली. यावेळी सर्व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवतीची आत्महत्या, युवकावर गुन्हा दाखल. तरुणींनी राहत्या घरी ओढणीने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी द्वारकानगरमध्ये घडली. शशिकला मुरलीधर पम्मार असे या युवतीचे नाव आहे.
तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या एका युवकावर ठळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी 1:10 ते 1:25 या वेळेत तिने गळफास घेतला। शशिकलाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून विजापूरमधील राजशेखर हनुमंत गराळे वय 40 याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तुळसा मारुती शिवणगेकर यांचे निधन। संभाजी रोड, खासबाग, शहापूर येथील रहिवासी तुळसा मारुती शिवणगेकर वय 72 यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दिनांक 14 रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे। श्री संतसेना महाराज समाजोन्नती शहापूर या संस्थेचे ट्रस्टी मारुती जगप्पा शिवणगेकर यांच्या त्या पत्नी होत। सरस्वती मजूकर यांचे निधन। आनंदवाडी शहापूरच्या रहिवासी श्रीमती सरस्वती कृष्णाजी मजूकर वय 84 यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 2 विवाहित कन्या, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। आदर सोसायटीचे संचालक विकास मजूकर यांच्या त्या मातुश्री होत। चंद्रकांत मुदगेकर यांचे निधन। रघुनाथपेठ अनगोळ महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रकांत परशुराम मुदगेकर वय 54 यांचे सोमवार सकाळी हृदयविकारच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले। BSc विजेत्या संघाचा सत्कार समारंभ थाटात संपन्न। रविवारी सकाळी BK मॉडेल हायस्कूल मैदानावर क्रिकेट केंद्रावर विजेत्या संघातील खेळाडू व देणगीदारांना सत्कार समारंभ आणि अ डिव्हिजन व ब डिव्हिजन खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना क्रिकेट गणवेश वितरण असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रम प्रारंभी समारंभाचे शिरीष गोगटे, सुधीर कुलकर्णी, श्री प्रशांत कुंडप, अविनाश पोद्दार, दीपक पवार, प्रकाश मिर्जी यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी BSc क्लबचे व बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी वाटचालीची माहिती दिली। यावेळी प्रशांत कुंडप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खेळात आहार व फिटनेस किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले। KSCचे झोनल विजेते झालेल्या 16 वर्षाखालील क्रिकेटपटूंना आपल्यातर्फे क्रिकेट किट, बॅग व जर्सी दिल्या। यापुढे क्लबच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच सर्वतोपरी मदत देऊ अशी ग्वाही देऊन क्लबला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। पुढे बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री सुधीर कुलकर्णी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला तसेच बेळगावच्या जुन्या आणि नावाजलेल्या क्रिकेटपटूंची माहिती दिली। सध्याच्या युगात युवा पिढीसाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले। बेळगाव एज्युकेशन सोसायटीने क्लबला ही जागा उपलब्ध करून एक पाऊल पुढे टाकले असून यापुढेही असे सहकार्य देऊन क्लबच्या पाठीशी सदैव उभे राहू असे आश्वासन दिले। समारंभाचे पाहुणे व प्रसिद्ध उद्योजक शिरीष गोगटे यांनी आपल्या भाषणात प्रकाश पडुकोन व जगप्रसिद्धी क्रिकेटपटू सुनील गवस्कर यांच्याबद्दल आपल्या मनोगत सांगितल्या। बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक करून देणगी जाहीर केली। या प्रसंगी प्रशांत कुंडप, कविश मुक्कन्नवर, प्रभाकर हलगेकर, स्वप्नील पवार, अजित कुलकर्णी, सुरेश गडकेरी, प्रकाश मिर्जी, ओम प्रभू, दिनेश पतकी, दिलीपराव आमटे, श्रीधर कमरवारहट्टी, शिवाजी उघाडे, परशुराम गोरल, दत्ता कंगराळकर तसेच कर्नाटक संघाची प्रतिनिधित्व करून विशेष कामगिरी केलेल्या सिद्धेश असळकर यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी धारवाड विभागीय समितीवर समीर केशकामत आणि धारवाड विभागीय क्रिकेट टूर्नामेंट कमिटीचे नेमणूक झालेल्या बाळकृष्ण पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे संगम पाटील, विवेक पाटील, प्रमोद पालेकर, विजयकुमार पाटील, सोमनाथचे स्वप्नील येळवे या प्रशासनाचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी क्लबचे खेळाडू, पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबचे कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार तर सेक्रेटरी प्रकाश मिर्जी यांनी आभार मानले। बेळगाव जिल्हा खो खो संघ मैसूरला रवाना। बेळगाव जिल्हा खो खो संघटनेचा मुला-मुलींच्या खो खो संघाची मुला-मुलींची निवड करण्यात आली। या निवड करण्यात आलेल्या संघांना दक्षिण क्षेत्रातील माननीय आमदार अभय पाटील यांनी सर्व मुला-मुलींना स्पोर्ट्स किट्स देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या। या कार्यक्रम प्रसंगी बेळगावचे महापौर शोभा सोमनाचे, सारिका पाटील, नगरसेवक गीता सुतार, BJP अध्यक्ष मंगेश पवार, राशी दुळजी, नारायण काकतकर, अरविंद पाटील व दुतर यांनी पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। बेळगावमधून 3 पंचांची निवड। बेळगाव जिल्हा खो खो संघटनेची सेक्रेटरी NR पाटील आणि सदस्य नितीन नाईक, अशोक बुंदी यांची मैसूर येथे होणाऱ्या सीम चषक खो खो स्पर्धेसाठी पंचगिरी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 16 ते गुरुवार दिनांक 19 पर्यंत होणाऱ्या स्पर्धेसाठी यांनी पंचांची भूमिका सांभाळणार आहेत। राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत बेळगाव विभागाला विजेतेपद।
कोडगू येथील सहकारी क्रीडा शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या विभागात बेळगाव विभागाने विजेतेपद पटकावले. संघात बेळगावच्या जीजी चिटणीस शाळेच्या 5 खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत पहिल्या सामन्यात बेळगाव विभागाने बेंगळूर विभागाचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव विभाग विरुद्ध गुलबर्गा विभाग यांच्यात होऊन सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. तिसऱ्या सामन्यात बेळगाव विभागाने म्हैसूर विभागावर 2-0 असा विजय संपादन करीत राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बेळगाव विभाग संघात डिवाइस धारवाडचे खेळाडू व संघातून जीजी चिटणीस शाळेच्या सेजल भावी, वैष्णवी इटनाळ, आरुषी बसुतेकर, भूमी लटकन, तनिष्का असळकर या खेळाडूंचा समावेश होता. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.